कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालंय बाबांना? असं सगळं संपल्यासारखं का बोलतायत ते? पण मला कधी कधी पटतं त्यांचं अक्षरा। म्हणजे आम्हाला काळजी वाटते तुझी अक्षू। बाबाच्या बोलण्याचा राग मानून घेऊ नको, सगळं तुझ्या काळजीपोटी बोलतायत ते। हो आई, बरोबर आहे, मला पटतंय, पण तू बोल ना एकदा त्यांच्याशी। तू बोल, तू सांग त्यांना माझा विश्वास आहे ग अधिपतींवर, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा ना। आणि मी तुला सांगते, आज मी अधिपतींना भेटले आणि आज भेटल्यावर मला खरंच असं वाटलं की सगळं चांगलं होणार आहे। अगं मागच्या वेळी ते माझ्यावर खूप चिडले होते, कारण आमची जेव्हा भेट झाली होती तेव्हा त्यांना कळलं की मी पोलिसात तक्रार केली आहे। तेव्हा त्यांना राग येणं साहजिकच होतं, म्हणून चिडले ते माझ्यावर। आणि त्यानंतर बरेच दिवस आम्ही भेटायचा प्रयत्न करत होतो, पण आमची भेट झाली नाही। पण आज जेव्हा आमची इतक्या दिवसांनी भेट झाली नाही, तेव्हा मला कळलंय की त्यांच्या मनात माझ्याविषयी राग नाहीये। माझ्याशी खूप नीट बोलले ते। मला माहिती ना, अधिपती असे वागूच शकत नाहीत। मला खात्री होती ते कुणाशी कधीच वाईट वागू शकत नाहीत, आणि माझ्याशी तर नाहीच नाही। माझी चूक झाली आई, माझी खरंच खूप मोठी चूक झाली। मी आधीच घरी जायला हवं होतं, आणि मी अधिपतींशी बोलायला हवं होतं। तिथल्या तिथे वाद मिटले असते आई, हे एवढं सगळं झालंच नसतं। मी जायला हवं होतं। बस 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 इथे बस। हां, आणि मला सांग, आता तुला काय वाटतं? म्हणजे तू आज अधिपतींना भेटलीस, खूप दिवसानंतर तुम्ही शांतपणे बोललात नाही का? मग आता तुला तुझ्या नेमकं नात्याबद्दल काय वाटतं? काय म्हणणं आहे तुझं? माझं सगळं चांगलं होणार आहे आई, आणि जे होणार आहे ते अधिपतींबरोबरच होणार आहे। हे बघ अक्षरा, मला काय किंवा तुझ्या बाबांना काय, आम्हाला फक्त तुझं सुख हवंय, आणि ते सुख अधिपतींबरोबर राहण्यातच आहे आई। हे मी बाबांना खूप वेळा सांगितलंय, पण ते नाही समजूनच घेत नाहीत माझं म्हणणं। त्यांच्या मनात अधिपतींविषयी इतका राग निर्माण झालाय आई, मला फार त्रास होतो या गोष्टीचा। अक्षरा, तू त्रास नको करून घेऊस ग, पण एक मान्य करशील का की कुठेतरी या गोष्टीला अधिपती जबाबदार आहेत? म्हणजे आम्ही ना अभिमानाने लोकांना सांगायचो अगं की आमचा जावई खूप आदर्श आहे, खूप चांगला आहे, पण त्यांनीच तुला घराबाहेर जायला सांगितलं ना अक्षरा? नाही ग, मला पण या गोष्टीचा खूप राग आलाय अक्षरा। फक्त बाबांसारखं मी ते मनात ठेवत नाहीये, पण तुला मी एक सांगू का, जोपर्यंत काही गोष्टी बाबांना क्लिअर होणार नाही तोपर्यंत त्यांच्या मनामध्ये हा राग राहणार आहे अक्षरा। आणि तुलाही त्यांचा स्वभाव खूप चांगला माहिती आहे। तू जेवढं जेवढं त्यांना म्हणशील ना की बाबा मनात राग ठेवू नका, असं वागू नका, तेवढा त्यांच्या मनात जास्त राग येणार आहे, हो की नाही अक्षू? मला फक्त एवढंच म्हणायचंय की आता कोणाला काय वाटतंय, कोणाला काय म्हणायचंय वगैरे, हे सगळं महत्त्वाचं नाहीये अगं। आता फक्त तू तुझ्या भविष्याचा आणि तुझ्या नात्याचा, तुझ्या संसाराचा विचार करायला हवायस, कारण आमच्यासाठी तुझा फक्त आनंद, तुझं सुख महत्त्वाचं आहे, बस। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।